लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक सुखावले, तर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गणरायाचं जल्लोषात आगमन. लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 26,34,000 बोगस लाभार्थी, तर बोगस लाभार्थ्यांच्या प्रश्नावर अजितदादांचा खोचक सवाल. मग योजना बंद करू का, दादांचं वक्तव्य. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर. मतदारांची यादी घरोघरी जाऊन तपासणी करा, ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश. जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा, मतचोरीच्या विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. चारशे झटक्यातून विरोधक बाहेर येत नाही, म्हणतात मतचोरी झाली. गेल्या 50 ते 60 वर्षात काय काय चोरलं, एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका. आरक्षणाच्या मागणीकडे सरकारनं लक्ष न दिल्यानं चलो मुंबईचा मनोज जरांगेंचा नारा. मुंबईत शांततेनं आंदोलन करायचंय, बीडमधील इशारा बैठकीतून जरांगेंचं आवाहन. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर काम करू दिलं नाही, मनोज जरांगे पाटलांचा मोठा आरोप. आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं, तरी लोकशाही मार्गानं कोणी आंदोलन करत असेल तर त्यांची भूमिका समजून घेऊ. जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा गैरव्यवहार झालाय. या योजनेत तब्बल 26,34,000 बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात तब्बल 2,04,000 बोगस नावं आढळली आहेत, तर एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यात 1,25,300 बोगस लाभार्थी आढळले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावरती दावा ठोकलाय. भाजपाकडून गिरीश महाजन आणि शिवसेनेकडून दादा भुसे इच्छुक आहेत, तर आज जळगावात मंत्री महाजन आणि भुजबळ यांनी एकमेकांवरती स्तुतीसुमनं उधळली. भुजबळांनी महाजनांना संकटमोचक म्हणून उल्लेख केलाय, तर महाजनांनीही भुजबळांचं कौतुक केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नाही. आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख होता आणि आम्ही यावरती ठाम आहोत, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. कर्जमाफीबाबत अंमलबजावणी करत असताना आर्थिक बाबी तपासाव्या लागणार आहेत, त्यासाठी कमिटी नेमली याची माहिती दादांनी दिली. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आलेत. मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा, असे ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिले. शिवसेनेला धोका देण्याचे अनेक प्रयत्न होतील, धोका देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय. मतचोरीच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. जनतेने का नाकारलं याचा अभ्यास करा, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावलाय. एवढे फटाके वाजवले तर विरोधक पळून जातील, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी संगमनेरमध्ये मिश्किल टिप्पणी केली. लाडक्या बहिणींनी इतिहास घडवत संगमनेरमधील 40 वर्षांची सत्ता उलथवून लावली, असं म्हणत त्यांनी लाडक्या बहिणींचं कौतुक केलंय. संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, त्यामुळे सभेसाठी आलेल्या गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते आणि या गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंनी फोन करून उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिलंय. या निमित्ताने उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतांच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आलेल्या एका चित्रफितीवरून भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केलाय. महापालिका कारभाराच्या आडून अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेवरती टीका केली. ठाण्यात एक रिमोट कंट्रोल आहे, ते जेवढे सांगतील त्याप्रमाणे आयोजन केलं जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिला. 29 ऑगस्टला मुंबईत मराठा समाज धडकणार आहे, तर आज बीडच्या मांजरसुंब्यात इशारा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीतून मनोज जरांगे यांनी आरक्षणावरून सरकारला इशारा दिला आहे. 27 तारखेला सकाळी 10 वाजता अंतरवालीतून मुंबईच्या दिशेने निघण्याचं आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलंय. आपल्याला शांततेत मुंबईला जायचं असल्याचं ते म्हणाले, तर कोणत्याही राजकीय दबावाला न घाबरण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय.
मराठा समाज शांत आहे, विनाकारण समाजाला डिवचू नका, सत्ता बदलत असतात हे लक्षात ठेवा, असं म्हणत जरांगेंनी सत्ताधाऱ्यांवरती टीका केली आहे. आमच्या सरकारने मराठा समाजासाठी उत्तम काम केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिल्याचंही ते म्हणाले. तर आगामी काळातही मराठा समाजाच्या उत्थानासाठी कार्य करत राहण्याचं फडणवीसांनी सांगितलंय. ज्याची जशी संस्कृती तशी तो शब्द वापरणार, त्याला कोणाचाच इलाज नाही, असा टोला छगन भुजबळांनी जरांगेंना लगावलाय. फडणवीस खुन्नस काढतायत अशी टीका जरांगेंनी केली आहे. मात्र फडणवीसांनीच तुम्हाला 10% आरक्षण दिलं अशा शब्दांमध्ये भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय. जरांगेंनी कितीही आंदोलनं केली तरी सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, असं वक्तव्य बबनराव तायवाड यांनी केलंय. तर ओबीसीमध्ये त्यांना जागा नसल्याचंही तायवाड यांनी स्पष्ट केलंय. मराठा समाजाला न्याय देण्याचं काम सर्वात आधी देवेंद्र फडणवीसांनी केलं असं असताना आपण कोणाबद्दल काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंवरती टीका केली आहे. जरांगे कुठल्या थराला जाऊन बोलत आहेत, बोलताना त्यांनी भान ठेवावं, असंही महाजन म्हणाले. नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीत मंदा म्हात्रेंचे कुटुंबीय उतरणार आहेत. बेलापूर गावातून मुलगा निलेश म्हात्रे किंवा सून नमिता म्हात्रे निवडणूक लढवणार आहेत. तब्बल 20 वर्षांनंतर मंदा म्हात्रेंचे कुटुंबीय निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. आमदार चंद्रकांत पाटलांनी मतचोरीच्या मुद्द्यावरून रोहिणी खडसेंवरती टीका केली आहे. कोथळी आणि मुक्ताईनगर या 2 ठिकाणची यादी दाखवत रोहिणी खडसे ट्विटरवरती टिवटिव करतायत, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी जोरदार टीका केली आहे. शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत गोपीचंद पडळकरांसोबत असणार असल्याचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलंय. दोस्तीसाठी काय पण म्हणत सदाभाऊ खोतांना अश्रू अनावर झाले. साताऱ्याच्या दहिवडीतील अनिल देसाईंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. दरम्यान जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. वसईतील विंग्स ऑन फायर या बारवरती आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी धडक कारवाई केलेली आहे. अवैधरित्या सुरू असलेल्या बारवरती कारवाई करत आमदार स्नेहा दुबेंनी पोलिसांना चांगलंच खडसावलेलं आहे. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. चंद्रपूरच्या चिमूर या ठिकाणी भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी भागवत सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भागवत सप्ताह सोहळ्याला उपस्थिती लावली. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनासाठी माळशिरस तालुक्यात मराठा समाजाची बैठक पार पडली. तालुक्यातील 400 महिलांनी मुंबईला येण्याची तयारी दर्शवली. यंदा मराठा समाज बांधव मुंबईच्या समुद्रामध्ये गणपती विसर्जन करणार आहेत. खासदार निलेश लंके यांचा आपला मावळा प्रतिष्ठानने महाराष्ट्रातील गड किल्ले संवर्धनाची मोहीम राबवली आहे. मावळा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून गडांवरती जात स्वच्छता करण्यात येते. दरम्यान वृक्षारोपणही करण्यात आलंय. बीडमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं. यावेळेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. यावेळेला आमदार किणीकरांनी नागरिकांना मार्गदर्शन केलंय. शिर्डीचा लाडू प्रसाद महागलाय. साई भक्तांना 20 रुपयांना मिळणारा लाडू प्रसाद आता 30 रुपयांना मिळणार आहे. साईबाबा संस्थानने लाडूचे दर वाढवल्यामुळे साई भक्तांमध्ये नाराजीचा सूर आहे. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील मांडळ या ठिकाणी मारबतीच्या मिरवणुकीमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे. काल मारबतीची मिरवणूक काढण्यात आली होती आणि या मिरवणुकीत सहभागी झालेल्या 2 गटातील तरुणांमध्ये हाणामारी झाली आहे आणि राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. याबद्दल पोलिसात अद्याप कुठलीही तक्रार दाखल झालेली नाहीये. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात बांधकाम सुरू असताना इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत 4 कामगार जखमी झालेत. जखमी कामगारांना वाशी या ठिकाणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुणे मेट्रोतील एका चिमुकल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. प्रवासादरम्यान एका प्रवाशाने मेट्रोत बासरी वाजवली. बासरीचा आवाज ऐकणारा चिमुकला जोरदार व्हायरल होतो.
पुण्याच्या तुळशीबाग आणि मंडई परिसरातील अतिक्रमणावरती कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आणि पालिकेने या परिसरातील अतिक्रमण हटवलंय. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाई केल्यामुळे दुकान मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विरारमध्ये ग्राहकाने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये किडे आढळून आलेत आणि या प्रकरणावरती संताप व्यक्त करत शिवसेना पक्षाचे निळेगाव शाखा प्रमुख हितेश दिलीप घरत यांनी स्टोअरला भेट देऊन जाब विचारला आणि ग्राहकांच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला. पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण हे 7 दिवसांनंतर नांदेडमधील पूरग्रस्त हसनाळ गावचा आढावा घेण्यासाठी दाखल झाले. या दोघांसमोर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. पालकमंत्री सावे आणि अशोक चव्हाणांसमोर ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळेला लेंडी प्रकल्पाचे अभियंता विवेकानंद तिडकेंना अटक करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. घरांचं नुकसान झालेल्या नागरिकांना पालकमंत्री अतुल सावे आणि अशोक चव्हाणांनी 10,000चा धनादेश दिलेला आहे. दरम्यान काही नागरिकांनी पालकमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. सलग 4 दिवस झालेला पाऊस आणि इसापूर धरणातून करण्यात आलेला अतिरिक्त विसर्ग यामुळे यवतमाळच्या पुसद तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालंय. धरणाचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकं जमीनदोस्त झाली आहेत. दरम्यान सरकारने तातडीने पंचनामे करत मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत. नंदुरबारच्या मोलगी गावात एकाच दिवसामध्ये 114.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे मोलगी गावातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. काही ठिकाणी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागांची प्रतापराव जाधव यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरती जात पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत संवाद साधत तात्काळ मदत देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. मुंबई गोवा महामार्गावरती अपघातांची मालिका सुरू असताना एका एसटी बसचा थरारक व्हिडिओ सध्या समोर आलाय. 100पेक्षा अधिक स्पीडने बस सुसाट चालल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये कोकणवासी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. ग्रामीण भागातील अनेक फेऱ्या रद्द केल्यामुळे गावी जायचं कसं असा सवाल विचारत खेड बस स्थानकातील एसटी बसेस रोखण्यात आल्या. बदलापूर शहराला पाणी पुरवठा करणारं बॅरेज आणि बारवी धरण 100% भरलेलं असतानाही बदलापूरकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. गेल्या 3 वर्षांपासून पाण्याची समस्या अद्याप सुटलेली नाहीये. त्यामुळे संतप्त बदलापूरकरांनी रस्त्यावरती उतरत प्रशासनाविरोधात घोषणा देत निषेध नोंदवलाय. जळगावच्या 40 गावमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. मंत्री छगन भुजबळ आणि गिरीश महाजनांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलंय. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शिवराम हरी राजगुरूंची 117वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळेला राजगुरूंचे वंशज सत्यजित राजगुरूंनी ध्वजारोहण केलेलं आहे. सकाळपासूनच राजगुरू भक्तांनी त्यांच्या वाड्यावरती गर्दी केली. ज्याच्या केवळ दर्शनाने मन प्रसन्न होतं, ज्याला पाहिलं की साऱ्या अडचणींचा विसर पडतो, ज्याच्या दर्शनासाठी देशभरातून नव्हे तर जगभरातून भाविक लालबागला येत असतात, अशा लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक आज समोर आलाय आणि भाविकांच्या डोळ्याचं पारणं फिटलंय. यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आलाय. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आलाय. शिवाय दरबाराची उंची यंदा 50 फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्णालंकारांनी सजवण्यात आली आहे. गणेशोत्सव अवघ्या 2 दिवसांवरती आलाय. दरम्यान गिरगावच्या राजाचा मंडप उद्घाटन सोहळा आणि प्रथम दर्शन सोहळा पार पडलेला आहे. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडलाय. गिरगावच्या राजाचं यंदाचं हे 98वं वर्ष आहे. यंदा पर्यावरणपूरक अशी बाप्पाची मूर्ती बघायला मिळते. बोरिवली पूर्व इथल्या उपनगरचा राजा मुखदर्शन सोहळा पार पडला. बोरिवलीच्या राजाचं यंदाचं हे 43वं वर्ष आहे. 25 फुटी भव्य गणेश मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्या कन्या रेश्मा खातू यांनी साकारली. मुंबईत गणपती बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. आज बोरिवलीच्या गोराईचा राजाच्या मूर्तीचं प्रस्थान झालंय. यावेळेला गणेश भक्तांनी बाप्पांचं जल्लोषात स्वागत केलंय.